विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आता सुरुवातीला असं इमॅजिन करूया, की तुमचं पर्सेंटाइल कमी आहे. पण ब्रांच तर मला सी-एसच पाहिजे. सी-एसच पाहिजे. त्याशिवाय मला कुठली ब्रांच नको, असा मुलांचा हट्ट आहेच. मग अशा वेळेस तुम्ही पालकांच्या बरोबर जेव्हा कॉलेजमध्ये जाता ना, ऑब्व्हियसली त्यांना पण माहिती आहे, की तुम्हाला सी-एसच पाहिजे. तुम्ही कॉम्प्रोमाईज करणार नाहीये. मग मेकॅनिकलला कोण घेणार ॲडमिशन? सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार कोण? मग अख्खं कॉलेज फक्त सीएसचंच ॲडमिशन घ्यायचं म्हणलं, तर बाकीच्या ब्रांच काय बंद करायच्या का? नाही. मग अशा वेळेस कॉलेजकडून तुम्हाला काय सांगितलं जातं, की फर्स्ट इयरला तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग घ्या. सेकंड इयरला आम्ही तुम्हाला सीएस देतो. तुम्ही पण कदाचित कॉलेज व्हिजिटमध्ये ही गोष्ट ऐकली असेल. आपल्याला याच गोष्टीवर आज डिस्कशन करायचंय. तुम्हाला यावर्षी सीएस का मिळत नाहीये, याचं उत्तर मला द्या पहिल्यांदा. याचं उत्तर काय? कॉम्पिटिशन. का? सगळ्यांना सीएस पाहिजे. मग सी सारख्या ठिकाणी 99.9 प्लसच्या पुढे मेरिट चाललंय. मग सी-ओ-ए-पी, सरदार पटेल, पी-आय-सी-टी, पी-सी-सी-ओ-ई सुद्धा, मॉडर्न पी-व्ही-जी, ए-आय-एस-एस-एम सारख्या ठिकाणी पण 97, 98 कडं, 98 प्लस नक्की मेरिट यावर्षी जाण्याची शक्यता आहेच. मग ऑब्व्हियसली तुम्हाला कमी मार्क आहे. तुम्ही कुठेतरी त्या कॉम्पिटिशनमध्ये मागे पडलाय म्हणून तुम्हाला सीएस मिळत नाहीये. आणि कॉलेजवाले तुम्हाला काय सांगतायत? ओके, कॉलेजवाले तुम्हाला काय सांगतायत, की आम्ही तुम्हाला नेक्स्ट इयर चेंज करून देऊ. मग तुम्ही विचारलं का रे, की कसं चेंज करून मिळेल? डोनेशन भरून मिळेल? मग यावर्षीच भरताय ना डोनेशन तुम्ही? नाही. एक लक्षात घ्या, की सेकंड इयर ब्रांच चेंज एवढा ईझी नाहीये. त्यासाठी तुम्हाला कॉलेजमध्ये टॉप करावं लागेल. तुम्ही म्हणालात टॉप कशासाठी करायचंय? कारण तिथं सुद्धा कॉम्पिटिशन आहे. सी-एस, आय-टी ह्या ब्रांच सोडून बाकीच्या आता ई-एन-टी-सीमध्ये एखादा स्टुडंट आहे. तो टॉपर आहे कॉलेजमध्ये. ओके. मग ऑब्व्हियसली सी-एसच्या 3-4 जागा शिल्लक आहेत समजा. काही मुलं सोडून गेलीत. काही कारणामुळे जागा शिल्लक आहेत. मग ऑब्व्हियसली इतर ब्रांचमधले जे टॉपर आहेत ना, ते सी-एसवर तुटून पडतात. मग पुन्हा तेच. बरं, मग आता सेकंड इयरला एकदा जर ब्रांच चेंज झाली नाही, तर मग काय करणार? तर माझं या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरली सांगणं आहे, की हा जो प्रकार आहे तो इतका म्हणेल तेवढा ईझी नाहीये. त्यामुळे हा विचार करून तुम्ही निर्णय घेऊ नका, की चला यावर्षी घेऊ कुठलीतरी एक ब्रांच, नेक्स्ट इयर चेंज करू. एवढं होणार नाही. मी तुम्हाला सांगू का, कॉलेज सुद्धा चेंज होऊ शकतं, युनिव्हर्सिटी सुद्धा चेंज होऊ शकते, करता येऊ शकतं. पण त्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. मग हा पॉइंट आता क्लिअर झालाय तुमचा? तुमच्यापैकी काही मुलांचे मला प्रश्न होते लक्षात घ्या, की असं होऊ शकतं का? तर मी तुम्हाला सांगितलंय, उत्तर दिलंय बऱ्यापैकी याचं. बरं, आता आणखीन एक इम्पोर्टंट क्वेश्चन आहे. खूप महत्वाचं आहे. काय मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या व्यवस्थित. आता तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायला जाताय. बरोबर आहे? बाकीच्या ब्रांचेस शिल्लक आहेत. कॉलेज नो डाउट चांगलीच आहेत. मगाशी मी जे कॉलेजची नावं घेतली. आता सी-ओ-ए-पी, पी-आय-सी-टी, पी-आय-सी-टी कॉलेज नाव सोडून देऊया. कारण तिथं सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल काही नाहीये पी-आय-सी-टीमध्ये. पण सी-ओ-ए-पी, व्ही-जे-टी-आय, सरदार पटेल, पी-सी-सी-ओ-ई, या वालचंद या ठिकाणी या बाकीच्या ब्रांचेस आहेत. मग तिथं जागा शिल्लक राहतात का? नाही बरं का. तिथलं मेरिट खूप हाय असतं. इतर ब्रांचेससाठी सुद्धा सी-ओ-ए-पीमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलचं मेरिट सुद्धा अगदी 98, 99 कडे चालायला जातंय. सिव्हिलला गेल्या वर्षी 98 पॉइंट समथिंगला स्पॉट राउंडला शेवटची जागा मिळाली. माझ्याच ऑफलाईन क्लासचा स्टुडंट होता एक. लास्ट त्याला ती जागा मिळालेली आहे. मग मुद्दा असा आहे, की ते कॉलेजेस जाऊ दे टियर 1. आता टियर 2 मध्ये भरपूर कॉलेजेस आहेत. मग मला सांगा त्या कॉलेजमध्ये मग मी मेकॅनिकल घेऊ का? असा मुलांचा प्रश्न आहे. तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय, तुमचं टार्गेट अगोदर डिसाईड करा. मी आता माझ्या एका स्टुडंटचं इथे नाव घेणार आहे. ओके. माझ्याकडे एक स्टुडंट होती. तिचं इंजिनिअरिंग कंप्लीट झालंय. 11th-12th मध्ये तिला चांगला स्कोर होता. पण तिनं साताऱ्यात के-बी-पी कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिनं सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. माझ्या बहिणीने सुद्धा सिव्हिलच घेतलं होतं. माझ्या भावाने सुद्धा सिव्हिलच घेतलं होतं. दोघेही क्लास 1, क्लास 2 ऑफिसर आहेत. पण हे जे स्टुडंटचं मी नाव सांगतोय, ओके, रेश्मा लवळे असं तिचं आडनाव आहे, लक्षात घ्या. मी काय बोलतोय बघा, तिचं टार्गेट फिक्स होतं. सिव्हिल इंजिनिअरिंगलाच तिने ॲडमिशन का घेतलं? कारण तिला कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची होती. मी जमलं जमलं तर तिचा इंटरव्ह्यू तुमच्यावर तिचा इंटरव्ह्यू घेणार आहे मी. माझा प्रयत्न असा असतो. मी आतापर्यंत कोणाचा इंटरव्ह्यू नाही घेतला.
काय होतं मुलं थोडीशी लाजाळू असतात, कॅमेरा समोर येताना घाबरतात, जरा जमत नाही, पण मी प्रयत्न करणार आहे तिचा इंटरव्ह्यू घेण्याचा. का? तिनं डेडिकेटली कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास केला सुरुवातीपासून. तिचं आता इंजिनिअरिंग कंप्लीट झालंय आणि मला कालच कळालं, इन्फॉर्मेशन मिळाली तिच्याबद्दल, की ती टोटल 4 वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये ती 5 एक्झाम ती अपियर झाली होती. त्यातल्या 4 एक्झामचा रिझल्ट लागलाय. 4ही मध्ये सिलेक्शन झालंय तिचं. 4ही ठिकाणी तिचं सिलेक्शन झालेलं आहे आणि एम-पी-एस-सी रिझल्ट बहुतेक काय येणार आहे आणि तिला खात्री आहे, की तोही रिझल्ट बेस्ट असणार आहे. मुद्दा कळाला का मला काय सांगायचंय? की तिचं ठरवलं होतं सिव्हिल घेऊन काय करायचंय ते. माझ्या मुलानं पण सिव्हिल इंजिनिअरिंगच घेतलंय, पण तो कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी नाही करणार. त्याला कन्स्ट्रक्शनमध्ये इंटरेस्ट आहे, त्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे. ठरलंय. मेकॅनिकल का घेताय तुम्ही? का? चांगलं कॉलेज मिळतंय म्हणून. तिथं तुम्ही मेकॅनिकलला घेणार, पुन्हा जावा, पायथॉन काय तुमच्या कोडिंगचे कोर्सेस वगैरे करणार. कुठले सी कोर्सेस वगैरे करणार आणि मग तिथून तुम्ही प्लेसमेंट मिळवणार आहे का? असं असेल तर ती रिस्क घेऊ नका. उद्या काय रूल निघेल आपल्याला माहिती आहे का? असं होऊ शकतं ना, की त्या कंपनीज म्हणू शकतात, "नाही आम्हाला सी-एसचीच मुलं पाहिजेत, कोर्सेस करून आलेली मुलं नको आहेत." काहीही होऊ शकतं रे. मग माझा काय मुद्दा आहे, अशी रिस्क घेण्याची काही गरज नाहीये. तुम्हाला पुन्हा ब्रांच चेंज नाही झाली, तुम्हाला मनासारखं करियर नाही मिळालं, तर मग आयुष्यभर ती ब्रांच घेऊन करणार आहे काय? माझा हा पण मुद्दा तुम्हाला क्लिअर करायचा होता, की माझ्या मते ब्रांच इम्पोर्टंट आहे. बरं या स्टेजला कुठली वेगळी ब्रांच घेऊ का, जिकडं मुलं जात नाहीयेत? म्हणजे कुठले ब्रांचेस मला सांगा. आता इन्स्ट्रुमेंटेशन बऱ्याच मुलांना माहीत पण नाहीये. पण ती एक बेस्ट ब्रांच आहे, मग घेऊ का? अरे तो पोर्शन, सिलेबस त्याच्या अपॉर्च्युनिटीज त्यांना इंजिनिअरिंग झाल्यानंतर काय अपॉर्च्युनिटी आहेत ह्याची माहिती आहे का तुम्हाला? ती माहिती करून घ्या ना. आणखीन एक बरं का, मी तुम्हाला सांगतो. त्या एक मुद्द्यावर आता बघा हे काउन्सिलिंगचाच व्हिडिओ आहे. तेव्हा असेच क्वेशन डिस्कस तुमच्यावर केले जाणार आहेत. मग आता अतिशय महत्त्वाचा एक क्वेशन काय बघा. मी इथे लिहितोय, की स्टुडंट सातारामध्ये. हं, आता माझ्याच ऑफलाईन मधल्या एका स्टुडंटचं काल माझं डिस्कशन झालं. तेच तुमच्यावर मी आता डिस्कस करतोय. त्याची मी जेव्हा कॉलेजची लिस्ट बघितली ना, त्या कॉलेजच्या लिस्टमध्ये ना, ॲक्चुअली बघा मुंबई युनिव्हर्सिटी मधले 4 कॉलेजेस होते. बहुतेक ठाकूर कॉलेज एक होतं. आणखीन भरपूर कॉलेज होते. चेंबूरचं एक कॉलेज होतं. विद्यालंकार, वडाळा ते पण एक कॉलेज होतं. नो डाउट ते कॉलेजेस बेस्ट आहेत. आहेत चांगले. ते लिस्टमध्ये ती नावं होती. इथं टियर 1 आणि पुन्हा इथं टियर 2 पुण्यातले कॉलेजेस होतील म्हणूया आपण. पण मी बघा काय डिस्कस केलं पालकांच्या बरोबर. बघा, जर मुंबईला ॲडमिशन मिळालं, का घ्यायचं स्पेसिफिक मुंबईलाच? तर काय तसं फिक्स नाहीये. मग तिथं जी कॉलेज आहेत तशी पुण्यात पण कॉलेजेस आहेत ना. त्या स्टुडंटला पी-सी-सी-यूला मिळू शकतं, व्ही-आय-टी मिळू शकतं, व्ही-डबल-आय-टी सुद्धा मिळू शकतंय. ठीक आहे. विद्यालंकार, वडाळा त्या तुलनेत हे कॉलेज पण मिळू शकतात, पण तिने ते खाली ठेवले ते स्टुडंटनं. मी त्या स्टुडंटला काय सांगितलं बघा, नीट लक्ष द्या. एकुलता एक म्हणजे थोडक्यात ती मुलगी आहे, एकुलती एक आहे. म्हणजे आई-वडील आणि मुलगी एवढंच कुटुंब आहे. मी मुद्दा काय सांगितला त्यांना, मुंबईला ॲडमिशन त्यांची तयारी आहे, काही नाही प्रॉब्लेम. चालतंय ठीक आहे. पण मुंबईला ॲडमिशन घेतलं, तर पहिल्यांदा दर 10-15 दिवसाला वाटलं घरी येऊ. पॉसिबल होणार नाही. हॉस्टेलमधले बाकी स्टुडंट घरी जातील. आपल्याला प्रत्येक वेळेस घरी यायला जमणार नाही. पण तेच जर पुण्यातलं चांगलं कॉलेज मिळालं. आता मी म्हणतोय हा विचार चुकीचा आहे. पुन्हा जॉबसाठी आपल्याला कुठेही जावं लागणार आहे. बंगलोरला जावं लागेल, दिल्लीला जावं लागेल. मी मान्य करतोय ना. पण आता मी तुम्हाला सांगतो ॲज अ पालक पण मी विचार करतो. आता माझी मुलं, एक मुलगा पुण्यात आहे. आता छोटा मुलगा आहे जो 10th स्टँडर्डमध्ये आहे. पण त्याच्या ना आता नाशिकमध्ये मॅचेस सुरू आहेत. मग तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा दोन्ही मुलं घरात नसतात ना, अक्षरशः अस्वस्थ होतं. सारखी त्या आठवण येते ती गोष्ट वेगळीच म्हणूया आपण. तर सुरुवातीला काही दिवस तरी हा त्रास होईल जर लांब घेतलं तर. पण माझं म्हणणं काय, जवळ पाहिजे म्हणून मी कुठल्या पण कॉलेजला घ्या असं म्हणत नाही. नो डाउट व्ही-आय-टी, व्ही-डबल-आय-टी आता ते मर्ज झाले हे पण मला माहिती आहे. पी-आय-सी-टी, पी-सी-सी ही चांगली कॉलेजेस आहेत. मग पुण्यात जर मिळत असेल आणि तुमच्या लोकेशनपासून ते जवळ असेल, म्हणजे आता तुमचं कॉलेज तुमच्या घरापासून जवळ असेल तर काय प्रॉब्लेम आहे? चांगलं आहे ते कॉलेज. लांब जायलाच पाहिजे असं काही नाहीये लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगू का, मुलींच्या बाबतीत ना खूप काळजी घेतली पाहिजे. मी YouTubeवर एक व्हिडिओ बघितला बरं का. एक नाही किती व्हिडिओज बघितलेत, की पुण्यातलं वातावरण डिस्टर्बिंग आहे. आता मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडंसं सांगू, नीट लक्ष द्या. मी जेव्हा ना 10th स्टँडर्डला होतो ना, तेव्हा विट्याला होतो. आता विटा हे सांगली जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे म्हणूया आपण. एकदम छोटं आणि त्या काळात तर आणखीन छोटंच होतं. एकदम छान. साताऱ्यात आमच्या वडिलांची ट्रान्सफर झाली आणि आम्ही साताऱ्यामधल्या वाय-सी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. ओके. आता वाय-सी कॉलेज म्हणजे दी बेस्ट कॉलेज आहे. महाराष्ट्रात रँक 1 होती त्या कॉलेजची किंवा असेल पण अजून पण
मला जेव्हा मी तिथे ॲडमिशन घेतलं ना, माझे काही नातेवाईक साताऱ्यातले, तर ते म्हणले, "वायसीला घेतोय, लय मारामारी असते तिथं." ते बाहेर त्यावेळेस वडापाव ह्याचे त्याचे गाडे असायचे आणि त्या गाड्यांच्या वर किंवा तिथं अशा हॉकी स्टिक किंवा भरपूर अशा वस्तू तुम्हाला कळालं असेल मारामारीसाठी लागणाऱ्या गोष्टी असायच्या. आणि माझ्या नातेवाईकांनी मला सांगितलं, की रोज मारामारी असतात. मी तुम्हाला सांगू का 2 वर्ष मी त्या कॉलेजमध्ये होतो. मला एकही मारामारी कधीही दिसली नाही. मग याचा अर्थ जेव्हा मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं, मारामारी थांबल्या का सगळ्या? नाही, होत्या, पण मला का नाही दिसल्या? कारण मी काय करायचो, कॉलेज संपलं की क्लास, ऑफलाईन क्लासला जावा, घरी जावा. बाकीच्या उच्चपतीमध्ये आम्ही पडतच नव्हतो ना. आता वाय-सीचंच नाव घ्यायचं म्हणलं तर 2 ती कोव्हिडच्या काळात बरं का, तिथं मुलींचे पण ग्रुप आहेत. मुलींच्या पण मारामाऱ्या होतात. ते पण व्हिडिओ अगदी प्रत्येक न्यूज चॅनलवर आले होते. पण तुम्ही जर तिथं थांबलाच नाही, तुम्ही त्या गोष्टीत पडलाच नाही, तर त्रास काय होणारच नाही. मी हे का सांगितलं? तर पुण्यामध्ये ठीक आहे, 3,000 कोटीचं ड्रग्स सापडलं. आपल्याला त्या भानगडीत पडायचंच नाहीये. आपले सगळे मित्र चांगले असणार आहेत, अभ्यासू असणार आहेत. हां, एन्जॉय करण्यासाठी तुम्ही फिराल इकडं-तिकडं थोडंसं एफ-सी रोडवर जाल, एखाद्या मॉलमध्ये जाल, पिक्चर बघायला जाल. इकडं-तिकडं फिराल. आता मुली असेल तर कुठलं तुळशीबाग काहीतरी आहे ना तिथं. तिथं जाल तुम्ही फिरायला, गणपती मंदिरात जाल. पण या चुकीच्या गोष्टी आपण करणारच नाहीये, कारण आपलं टार्गेटच वेगळं आहे. मग आता मुद्दे आजच्या व्हिडिओतले सगळे तुमच्या लक्षात आलेत, की सेकंड इयरला ब्रांच चेंज होऊ शकते. चान्सेस खूप कमी आहेत. रिस्क नका घेऊ. कॉलेज चांगलं मिळतंय म्हणून ब्रांच कुठली पण घेण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाहीये. तुमचं मत वेगळं असू शकतं. कुठेही जावा तुम्हाला खराब वातावरणच आहे सगळीकडे आजकाल, पण आपल्यावर डिपेंड आहे, की आपण कसं राहायचं ते. आलं का लक्षात सगळ्या गोष्टी? मग अशाच गोष्टी तुमच्याशी डिस्कस करायच्या आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला बोललं पाहिजे, राहून जातंय माझ्याकडून काय, की आत्तापर्यंत व्हिडिओ बघितलाय याचा अर्थ व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. लाइक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ॲक्चुअली नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ठरवून सुरुवातीला बोलायचा प्रयत्न करतो. कारण ते राहतंय माझ्याकडून. आणि आपलं चॅनल नेहमी तुमच्यावर असणार आहे. जास्तीत जास्त ज्युनियर्स बरोबर शेअर करा. मॅथ्सचे रेग्युलर लेक्चर सोमवारपासून सुरू करायचे आहेत. व्हेक्टरसारखा टॉपिक सुरू करायचा आहे. आणि कसं आहे बघा, की तुमची साथ आत्तापर्यंत मला लाभलेली आहे. माझा सपोर्ट तुम्हाला असणार आहे. आपण मिळून प्रयत्न करूया. ऑल द बेस्ट.